मंत्री शिवेंद्रराजे साहेब अतिशय स्वभावाने चांगले मंत्री आहेत. त्यांचा आमचा फार जुना परिचय आहे. ज्या परिवारातून ते येतात त्या परिवाराबद्दल खूप मनापासून आम्हाला आदर आहे. पण अशातच काल परवा साताऱ्यामध्ये काही घटना आम्हाला ज्या कळालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शिवेंद्रराजे साहेब स्वतःबरोबर गुंडांना घेऊन तिथं जे काही सोसायटीचं त्यांना ठराव पाहिजे तर गुंडांचा वापर करून दडपशाही करून ते ठराव घेतात असं आम्हाला कळालं. ही जे काय भाजप बरोबर गेल्यापासूनची नवीन प्रथा त्यांनी सुरू केलेली आहे, आता त्यात त्यांचा डायरेक्ट हात आहे का भाजपच्या कुठल्या नेत्याने सांगितलं की असं तुम्ही जावा आणि अशा पद्धतीने ठराव करून घ्या, हे आम्हाला तरी पटत नाही. आणि खरं तर साहेबांना मला सांगायचंय की तुम्ही लोकांना सुद्धा विचारा की हे तुम्हाला पटतंय का. तुम्ही जर एखाद्या चांगल्या विषयासाठी लोकांना न्याय देण्यासाठी आवाज जर उठवला, संघर्ष करण्याची भूमिका घेतली तर सातारा काय अख्खा महाराष्ट्र तुमच्याबरोबर येऊ शकतो. पण अशा पद्धतीने दबाव टाकून लोकांकडनं जर तुम्ही ठराव घेत असाल, हे न आम्हाला न लोकांना आणि कोणालाच त्या ठिकाणी पटलेलं नाही. हे चुकीचं आहे, हे या ठिकाणी मी नमूद करतो.